हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज व्हिडिओची सुरुवात स्वराजने केली आहे. माझी आजी आजोबांची पण ट्रेनने चालली आहे मी. ट्रेनला काही आज जास्त गर्दी नव्हती आणि इथे बघा आम्ही दोघं जण असंच स्वराजला बोर झालं होतं म्हणून थोडंसं शूट केलं. तिथे पोचल्यानंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळी आजीबरोबर त्याच्या गार्डनला आम्ही निघालो. हे तिकडचं छोटंसं गार्डन आहे पण खूप छान होतं. थोडंसं म्हणजे एक्सरसाइज वगैरे मोठ्यांचे होते आणि छोट्यांचे पण ॲक्टिव्हिटी वगैरे होते तिथे. किती छान आहे. स्वरा कुठे आलाय तू? स्वरा कोणाबरोबर आलाय? अरे कोणाबरोबर आलाय तू? कोण आहे सोबत? तिकडे आहे ना ते हे मग त्याचं खेळायचं आहे का तिथे? चला चला चला. इकडून या आई, इथून चला ना. हा सोडा सोडा, हळूहळू चल. स्वराजचं मस्त खेळून वगैरे गार्डनमध्ये झाल्यानंतर आम्ही घरी गेलो, कारण मावस सासू माझ्या येणार होत्या. तर त्या पण खूप मस्त मजेशीर आहेत. त्यांना मजा वाटत होती, कारण त्या फर्स्ट टाईमच असं काही ते व्लॉगिंगमध्ये येत होत्या. त्या म्हणजे फोटो वगैरे काढतात, व्हिडिओज वगैरे, पण असं समोर आल्या नव्हत्या. एरोलीवरून येताना ऑटोने आल्या त्या, तर थोडासा बॅड एक्सपिरियन्स आला त्यांना. त्या ते शेअर करत होते. रोड सांगायला बघत आहे. एलबीएस रोडनं सांगता त्याला हिरामुंगीला उतरले. तिथून आम्ही रिक्षा परत रिटर्न चहा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मार्केटला गेलो, भाजी वगैरे घेतली आणि घरी आलो. घरी संध्याकाळी परत जेवणाची तयारी. आम्हाला निघायचं. चिकन शिजवून ठेवले, आता त्याला फोडणी देणार आहे. मिस्टरांना कलेजी आवडते म्हणून त्यांच्यासाठी बनवता येतात. स्वतःच्या हाताने घालतात भाच्याला खाऊ. कलेजी नुसती हे करणार आहे ना, मसाल्यामध्ये फ्राय करणार ना. कलेज झाले ना, बघ ना. आणि हे चिकन ना, मावशींनी त्यांच्या पद्धतीने बनवले, मालवणी पद्धतीने चिकन आणि कलेजी. कलेजी बघा कशी मस्त दिसते. या तुम्ही पण खायला. जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर फादर्स डे सेलिब्रेशन चालू केलं आणि स्वराज बघा विश करतोय त्याच्या पप्पांना. बाकी सगळे विश करत होते मस्त. हॅपी फादर्स डे टू यू, हॅपी फादर्स डे टू यू. बघा ना, खूप आयुष्य लागते. किती छान, किती छान, मस्त मस्त. अभीसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. फक्त केक कटिंग करणं हे महत्त्वाचं नाही आहे, पण वडिलांचं आणि मुलाचं नातं हे किती सुंदर असतं. हे जगात सगळीकडेच असतं खरं तर. मुलीचं वडिलांचं नातं, मुलाचं वडिलांचं नातं हे एक वेगळंच असतं खरं तर. ते सांगण्यासारखं नाही आहे, शब्दात नाही सांगू शकत या नात्यांची किंमत किती असते ते. तर हा खूप आनंदाचा क्षण होता त्याच्यासाठी. हा हा, आता दिसतंय बरोबर. हा थांबा, आता आपल्या एक साथ बसून चालू झालंय ना, भरवतंय तुम्हाला. स्वराजचा आणि स्वराजच्या पप्पाचा तर बॉन्ड वेगळाच आहे. ते तर दोघे एकदम मजेशीर असतात. त्यांचं काय चालू असतं दोघांचं त्यांचं त्यांनाच माहिती. स्वराजने दोघी आजींना केक भरवला, मीही चौघांनाही केक भरवला आणि आमचा असा छोटासा सेलिब्रेशन खूप छान झालं.
आणि नंतर आमची निघायची तयारी होती. आम्हाला डोंबिवलीला पण जायचं होतं आणि उशीर पण खूप झाला होता. त्याच्यामुळे आम्ही पटपट सर्व सेलिब्रेशन आवरून घेतलं आणि जेवायला बसलो. तर स्वराजचे पप्पा, मी आणि मावशी आम्ही चौघेजण निघणार होतो. त्याच्यामुळे आम्ही चौघे जेवायला बसलो होतो. मस्त असं नॉनव्हेजचं जेवण, व्हेज जेवण दोन्ही होतं. जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर सर्व आमची पण तयारी झाली निघायची. तर आम्ही निघालो. आमच्याबरोबर म्हणजे मावशी एरोलीला जाणार होत्या, तर त्यांनाही ओला वगैरे आम्ही करून दिली आणि आम्ही निघालो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचाही सपोर्ट असाच कायम असू दे. तर मी पुढे ना व्हिडिओच्या एंडला फोटो शेअर केले, ते तुम्ही नक्की बघा. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.